हे सर्वाद्य सर्वशक्ती, हे जगदोद्धारा जगतपती, साह्य व्हावे सत्वर्गती, याले करा कारणे. जे जे काही ब्रह्मांडात, ते ते तुझे रूप सत्य, तुक्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा. तू निरंजन निराकार, तूच अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर, विश्वनाथ तूच की. जे जे काही म्हणावे, ते ते तुझे रूप बरवे, दास गणोस आता पावे, हीच आहे याचना. तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्री केदार, महाकाल देवी ओंकार, तूच की रे त्र्यंबकेश्वरा. भीमा शंकरा मल्लिकार्जुन, नागनाथ पार्वती रमण, श्री गुणेश्वर म्हणून वेरूळ गावी तूच की. तूच परळे वैजनाथ, निधी तटाला तूच स्थित, रामेश्वर पार्वती कांत, सर्व संकट निवारता. हे कृपार्णवा नारायणा, महाविष्णू आनंद घना, हे शेषशाही परिपूर्णा, नरहरी वामना रघुपते. तू वृंदावनी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरीवरी, पुरी माझी जगन्नाथे. द्वारेसी नंदनंदन, नाम देती तुझ कारण, जैसे भक्तांचे इच्छिल मन, तैसे तुझ ठरविते. आता हे चंद्रभाग तटविहारा, या गजानन स्तोत्रा साह्य करा, हेच मागे पसरुनी पदा, तुझ विठ्ठले दास गणू. गजानन जे स्वरूप काही, ते तुक्या विन वेगळे नाही, दत्त भैरव मार्तंड तेही, रूपे तुझीच दोक्षजा. या सर्व स्वरूपान कारण, आदरी मी करी वंदना, माझे त्रिताप कराहरण, हेच आहे मागणे. हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्षे लेकराते, पाही दास गणुते, हीच तुला प्रार्थना. आता श्री शंकराचार्य गुरुवर, देवीनाथ मच्छिंदर, निवृत्तीदास ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडीचे. हे तुकारामा महासंता, तुझ लागी दंडवता, करीतो होई मला त्राता, नाही ऐसे म्हणू नका. हे शिर्डीकर बाबा साई, लेकरांसाठी धाव घेई, वामन शास्त्री माझे आई, माझी उपेक्षा करू नका. हे शेगावीच्या गजानना, महासंता आनंद घना, तुला येऊ दे काही करुणा, या जाणदास गणूची. तुम्हा सर्वा प्रार्थना, स्तोत्र करीतो हे लेखन, माक्या चित्ती म्हणून वास आपण करावा. जे जे तुम्ही बदलात काही, तेच लिहीन कागदी पाही, स्वतंत्रता मजला नाही, मी पोषणा तुमच ना असे. माधवांसी सप्तमीस, वद्य बक्षीचे गावात, तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष, पंथांची या माझारे. उष्टापत्रावळी शोधन, तुम्ही केल्या म्हणून, मिळाले नामभिदान, पिसा पिसा ऐसे तुम्हा, उगीन वाढावी महती, म्हणून ऐसी केली कृती. तुम्ही साच गुरुमूर्ती, लपून बसाया कारणे, परी विचारवंत जे ज्ञानी, ते तुम्हालागी पाहुणी. ब्रह्मा हात फळी देऊणी, पाय तुमचे वंदितात, बंकटलाल दामोदर, हे दोघे चतुर नर, ब्रह्मा ते सारून दूर, शरणाले तुम्हाला. बंकटलालाचे सदनास, तुम्ही राहिला काही दिवस, तेथे जाणराव देशमुखास, मरत असता वाचविले. केवळ पाजुनिया तीर्था, आपुल्या पदीचे समर्था, तुझ लागी दंडवता, असो आमुचा वरचेवर. तुझी आलीला नदीचा, नच लागे पार साचा, टिटविने सागराचा, अंत कसा घेववेल. पीतांबरा देऊनी भोपळा, नाल्यास तुम्ही पाठविला, जालते आहो आणविण्याला, तहान लागली म्हणून. पीतांबरासी बजाविले, ओंजळी पाणी भले, न पाहिजे तुवा भरले, या माझिया पोपळ्यात. जलात तुंबा बुडवावा, जले पूर्ण भरून घ्यावा, आणि तोच मला आणून द्यावा, यात अंतर करू नको. तुंबा बुडेल असे पाणी, नव्हते नाल्या लागुनी,
विश्वास ठेवले या वचनी ऐसे केले पितांबरे नाल्याची जलास तुंबा तो लाविला सरशी आपोआप त्या ठायासी भव्य खाच पडली की तुंबा त्यात भरता आला ऐशी तुझीच अगाध लीला ती साच वर्णण्याला शेषही थकेल वाटते सोमवारी प्रदोषांसी बंकटलालच्या सदन राशी भाविका आपण व्योमकेशी दिसत सा महाराजा यात नवलना तिळभरा काकी तूच शंकर रमावर हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच आहात की तुझे स्वरूप यथातथ्य मानवासी नाही कळत म्हणून पडती भ्रमांत मायावद होणी प्रातकालाचे वेळी संपली होती दिवासही जानकी रामदीनामुळे विस्तव तुमच्या चिलमीस जानकी राम सोनार बागेसरीचा वैश्वानर द्यावयासी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञानी जाणून कौतुक दाविले करुणा चिलिम विस्तवा वाचून पेटून या दाविली सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे बदला म्हणून या येता झाला राग भगवंता कारणे चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य अवघे टकमका पाहती नाका पदर लाविती एकमेका सांगती हे चिंचवणे खाऊ नका मग जानकी राम म्हणाला साधू विस्तव ना दिला त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानन मग तात्काळ उठून वेगेसी आला बंकटलाल सदनासी हकीकत बंकटलालासी सर्व केली निवेदन बंकटलालाचे वशिलाने चरण धरले सोनाराने अनन्य भाव भक्तीने गजाननाचे ते धवा गुरुराया अंतर मऊ आपले साचार तेच का हो केले कठोर मज विषयी समर्था आता या चिंचवण्याशी हात लावा पुण्य राशी त्या विनमी सदनासी न जाय येथून ऐसी त्याची ऐकून गिरा चिंचवण्याशी लाविले करा चिंचवणे तेच झारा झरा अमृताचा विबुध हो या परी जानकी राम शरणाला अखेर आपुल्या पदाला मुकीन चंदू कृतार्थ केला खाऊन दोन कानवले माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच एक केलात भ्रांती त्यांची उठविली प्रपंच माया तोडिली मोक्ष पर्वणी लादली तया माधवा कारणे ऐसे आपुले महिमाना श्रेष्ठ आहे सर्व गुण पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडते वसंत पूजे कारण धनपाठी ब्राह्मण आणविलेत आपण ऐन वेळी ते दवा बंकटलाले आपणासी नेले खावया मक्यासी आपुलिया मळासी अति आग्रह करुणी मोहळे होती मळ्यात मदभाषांची भव्य सत्य ती पेटविता आगटी प्रत उठती झाली निजलिले मदमाशाशी पाहुण लोक करीती पलायन भयजीवांचे दारुण आहे की प्रत्येकाला तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाला मळ्यात मधमाशा अतोनात बसल्या तुमच्या अंगावरी लोक दुरुण पाहिती परिण कोणाची होय छाती तुम्हा सोडावया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या माशाला त्यांनी मात्र तोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी मधमाशांस जाया दूरी ते अवघ्यांनी पाहिले आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे ते लपून बसती पेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काढावया
सोनारा नवितो येठाया आपण म्हणालात वाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग भले काट्याला बाहेर काढतो त्या जला सोनार कशास पाहिजे ऐसे वंदून कुंभक केला ते दवा की आपण भला तेने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणा कारणे आपण म्हणाला त्यावर हे जीवांनो घटकावर बैसा या वृक्षावर आता कोणास जाऊ नका संकल्प बंकटलालाचा पूर्ण करे आहे साचा सोहळा मका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा हो उद्या पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात पडूनी संकट येता नाही कोणी तारिता हे ध्यानी धरा लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष परिसाह्य संकटास कोणीही करीना हे तत्व ध्यानी धरा ईश्वरासी आपुला करा म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार ऐसा उपदेश भक्तांप्रती साच केलात गुरुमूर्ती एका मुखे करू किती मी आपुले वर्णन कृष्णाजीचे मनात दांभिक गोसावी आले बहुत जे होते सांगत सूक्ष्म वेदांत जगाला त्या गोसाव्याचा ब्रह्मगिरी महंता निला वाटेवरी रोजळ त्या पलंगावरी तुम्हा जवळ ना बैसला चहूकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक ती वाटले सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही टाकळी कर हरिदासाचा घोडा ते द्वाडसाचा तुम्ही हरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणात घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला अशक्य काही आपणाला नाही उरले जगात अडगाव अकोली गावात कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले क्षणात आज्ञा त्यांची करुण अजूनपर्यंत त्या ठाई कावळा येना एकही संत जे वदतील काही खोटे होय कोठून प्रखर सुनी उन्हाळा निर्जन शाकाननाला ऐन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव अकोलीच्या राणात सर्वे नंबर 52 एका शुक्ष करताळाप्रत बनविली तुम्ही पुष्करिणी भक्त आपुला पितांबर कृपा होती त्याचेवर तयाचाही अधिकार थोरापण बनविला ज्योती प्रत मिळाल्या ज्योत भेद काही न ते उरत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी झाला वठलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा मरजा संगमासी क्षेत्र गाणगा पुरासी परणे फुटली टोन प्यासी नरसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडोली ते करविले पीतांबर हाते आपणाची गुरुमूर्ते हे स्वामी समर्था वद्य पक्षात माध्यमासी सोमवतीच्या परवासी क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले आत नाव बुडू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपुला हो नौका काठास लावली नर्मदेने भरून आणून भली आपणा वंदून गुप्त झाली हे बहुतांनी पाहिले त्र्यंबक पुत्र कवराचा आपुला भक्त होता साचा जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत असे त्याची कांदा भाकर आपण केली गोड फार पदार्थ सारुणिया दूर इतरांनी आणलेले जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वान सांडुनिया भक्षण करी विदूर करण्याचे तैसेच आपण केले कवराचे अन्न भक्षिले
खऱ्या भक्तीचे भुकेले आपणा हा महाराजा सवडदचा गंगा भारती तया फुटली रक्तपिती तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा कोणी न देसी त्यास थारा रोग भये करुण त्या गंगा भारतीस येऊन देती दर्शनास कोणी आपल्या शेगावास अशी स्थिती झाली लोक म्हणती तयाप्रत विसरू नकोस लोकात त्रास न द्यावा यत्किंचित तू समर्था कारणे तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी डोळी ठेवता पायासी मारिले आपण तयाला तो बाळ जोडिले दोन्ही हाते लाथ मारुनी कमरे ते उलटून पाडिला रस्त्याते तुंकून त्याच्या अंगावरे बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला पार मने आता होईल दूर व्याधी माझी निसंशय जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला अवघ्या अंगास लावला चोळ चोळनिया निज हस्ते ऐशारीती सेवा करीत राहिला गोसावी शेगावात तयाच्या महारोगाप्रत आपण घेऊ निवटिले तुमच्या कृपेची यापुढे औषध काय बापुढे अमृत तेही पीके पडे ऐसा महिमा अगाध कोणतेही संकट जरी येऊन पडले भक्तावरी तेनुज कृपेने करिता धुरी आपण साच दयाळा संकटी खंडू पाटला प्रत आपण देऊन कृपेचा हात न्यायाधीशांचे कचेरीत निर्दोष त्यासी सोडिले बाळकृष्ण रामदासी होता बाळपूर ग्रामासी त्या मागवद्य नवमीसी समर्थ दर्शन घडविले घटकेत दिसावा गजानन घटकेत सूर्याजी पंत नंदन घटकेत भजन ते गणगण घटकेत जय जय रघुवीर असे तेने बाळकृष्ण गोटाळला अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला काय लीला वाणोती संत अधिकारी समान मुळीन तेथे अधिक न्यून जैसे भक्तांचे इच्छी म्हणा तैशी रूपे दिसती तया गणेश दादा खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे कृपा दृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा या खापर्ड्याला वराड प्रांती अनाभिषिक्त राजा बोलती राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापर्ड्या कारणे कोठे न आले अपयश त्याला हा तुमच्या कृपेचा महिमा झाला बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केलीत भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला तक्क कोणी सोडिले पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वानवासा भितरी 12 वर्षे कांतारी ऐसे भागवत सांगते भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी नेऊन मंडाल्याशी ठेविले त्या श्रोते त्याच मंडाल्यात गीता रहस्य केला ग्रंथ जो आबाल वृत्तांतत मान्य झाला सारखा कोल्हट करा हाते भला आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे फळते या त्या प्रसादाचे गीता रहस्य होय साचे भाष्यकार गीताचे हे 6वे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य थोर मध्ववल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले 5वी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षू जणांनी ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार झाले परिणाली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीचे वामनाची यथार्थ दीपिका तैसाच गीतार नवदेखा हेही ग्रंथ भाविका काही असे पटले की
गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाण गंगाधर, त्या टिळकांचा अधिकार वानायामी समर्थ नसे, मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर, तैसाचा हे प्रकार या गीता रहस्याचा, त्या लोकमान्य टिळकांवरी आपण कृपा केली खरी, म्हणून तयाचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ, खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा, आपण नेऊन दिलात खरा ब्राह्मणाच्या वेशाने, ज्या योगे व्याधी त्यांची समूळ हरण झाली साची, तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र भातसा, कन्या हळदी माळ्याची पाय जानामे मुंडगावाची, ही तुमच्या कृपेजनीची समता पावती झालीसे, वरद हस्त बाय जाशिरी तुम्ही ठेविता निर्धारी, ती झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने, मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला, तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरिली तुम्ही, सद्भक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविता रुक्मिणीपती, नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे, एके वेळी आपणाला गोपाळ बुटी घेऊन गेला, भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करून, गोपाळ बुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्याचे घरी, उठू लागल्या वरचेवरी केवळ आपल्या प्रित्यर्थ, इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले, मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडळींच्या, शेगावीचे पुष्कळ जण आले नागपुरा जाऊन, परिण झाले दर्शन समर्थांचे कोणाला, चौक्या पहारे सभोवार कडे कोट होते फार, समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले, नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला, 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे, आला सीता बर्डीसी गोपाळ बुटीच्या सदनासी, तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले 2-4, शिपायांनी पाटलेला जरी होता अटकाव केला, परिणो त्याने जुमानला बळकट होता म्हणून, हरी पाटील शिरलात गडबड झाली तेथ बहुत, तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने, जैसे वासरासी पाहता गाय धावते पुण्यवंता, तैसेच तुम्ही समर्था केलेत करी बुटीच्या, गोपाळ बुटी धावत आले हरिपाटला विनविते झाले, पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे, भोजनोत्तर समर्थाला जागेऊन शेगावाला, तो आहे भक्ती सविकला शेगावकरांच्या निसंशय, सर्वांचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून, आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला, त्या पाटील हरिवरी कृपा आपुली अत्यंत खरी, श्री कल्याण स्वामी परी सेवेसा पुल्या तत्पर जो, हरी पाटला कारण स्वामी तुमचे द्वयचरण, हेच महानिदान जोडले ऐसे वाटतसे, धार कल्याणचे रंगणात आले तुम्हा भेटण्या प्रत, गुरुराया या शेगावात शेगावचे भाग्य मोठे, श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती, ऐशा जगमान्या विभूती आल्या आपल्या दर्शना, जरी आपण देह ठेविला तरी पावतसा भाविकाला, याचा अनुभव रसनसाला आला आहे दयानिधे, रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ, त्याची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने, तैसेच बोरी बंदरावरी जांजळ जो का लक्ष्मण हरी, त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने, तुमच्या लीलेचा तो पार कोणाण लागे तिळभर, मुंगी मेरू आधार आक्रमण कै
निशी करी टिटवीचाने सागर शोषवेल का साचार दासगणू हालाचार आहे सर्व बाजूने आपली वर्णन्या लीला महाकवीच पाहिजे झाला मज सारख्या गुंगुरड्याला ते साधने कठीण परी जो कासे परिस तो सुवर्ण करी लोखंडास उर्वीन त्याच्या ठाई दोष लोहपणाचा ये तुला हो आपुली लीला कस्तुरी मम वाणी वृत्तिका खरी परिमाण पावेल भूमीवरी सहवासे या कस्तुरीचा माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण आता न द्यावे लोटून परत दास गणूला सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य दुःखांते निवारा पेटवा मशी शारंग धरा भक्त बापुण्याच्या परी आपल्या कृपे करुण सानंद राहो सदा मन सर्वदा घडो हरिस्मरण तैसीच संगत सज्जनाची अव्याहत वारी पंढरीची मम करे व्हावी साची आवड सगुण भक्तीची चित्ता ठाई असुद्या अंतबडो गोदातिरी या विनाशा नाही दुसरी स्मृती राहो जागृत करी भजन हरीचे करावया भजन करिता मोक्ष घडो देह गोदातिरी पडो सद्भक्तासी स्नेह जडो दासगणूचा सर्वदा मागितले ते मला द्यावे तैसे लोकांचेही पुरवावे आर्त गुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पठतील या स्तोत्राचा पाठ जेथ भाव होईल तेथ तेथ तेथे न राहो कदा दुरित इतुलेही दयाळा स्तोत्र पठका उत्तम गती तैशी संतती संपती धर्म वासना त्याच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर भूतबाधा बाणामती वाविनी स्तोत्र पठकांप्रती लौकिक त्याचा भूवरती उत्तरोत्तर वाढवावा हे स्तोत्र नामृत होईल अवघ्या भाविकांप्रत येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविला मोठ्याने करुण गर्जना भावे साधू गजानना शेगावचा योगी राणा सर्वदा पाओ तुम्हा ते सद्गुरुने चित्तास पहा माझ्या करुणवास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे या ते सत्य मानल्यास सुखाचा तो होईल नाश भोगीत राहाल संकटास वरचेवर भक्तीने अभक्ती ते दूर करा गजाननाशी मुळी न विसरा त्याच्या चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफल होई स्तोत्र पाठकांची आपदा निमेल की सर्वदा दृढ चित्ती धरा पदा गजानन साधूच्या वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पडून जैसे व्याघ्रा पाहुण कोल्हे लांडगे पळती की स्तोत्र पठका भूमीवरी कोणी न राहील पदावैरी अखेर मोक्ष त्याच्या करी येई की निसंशय शके 1868 क्षेत्र शेगावात समाधी पुढे मंडपात रचियले स्तोत्र पहा फाल्गुणमध्ये एकादशी मंगळवार होता त्या दिवशी स्तोत्र गेले कळसासी गजाननाच्या कृपेने शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत्राप्रती स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवा म्हणे दास गणू श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त।